तर आज माहीत नाही दिवस कुठनं निघाला. आयू सकाळ सकाळ येऊन अभ्यास करायला लागला. हाय सर्वांना. तर आता सकाळची 7 वाजत आहे आणि आयूचा अभ्यास सुरू आहे. हे बघा आयू इकडे थांबा. माझ्या सुरू इकडे मस्त क्रिस्पी पराठे. हे बघा तूप लावून अगदी. हे आलूची भाजी आहे आणि हे पराठे आहेत. सकाळीच सुरू झाली आहे आणि आज सकाळची ड्युटी होती त्याच्यामुळे मला आज सकाळी लवकर उठावं लागलं. आज नाही हप्तावरच लवकर उठावं लागतं. तर सकाळी म्हणजे आज आणखी स्पेशल यासाठी उठावं लागलं कारण आज मुलांना पराठे द्यायचे होते. कारण मुलांनी रात्रीच फरमाईश केलेली की आम्हाला आलूचे पराठे पाहिजे. तर मग विचार केला मिस्टरांना काय आणखी वेगळी भाजी बनवायची आणि मग आपण काय मुलांना काय द्यायचं. तर त्यापेक्षा मग म्हटलं आलूची भाजीच बनवूया. रात्रीच आलू मस्तपैकी उकळून ठेवले आणि सकाळी मग त्याला त्याचे छान कवर वगैरे काढून घेतले. कवर काढल्यानंतर भाजी वगैरे मस्तपैकी बनवली. पोळ्या बनवल्या, मिस्टरांना दिला, त्यांचा टिफिन पॅक केलं, ते ड्युटीवर गेले. त्यानंतर मग मुलांचं होतं. मग मुलांसाठी मस्तपैकी मी ते आलूला छान कुचकरून घेतले आणि त्याच्यानंतर मस्तपैकी छान मोठ्या म्हणजे जाड्या आणि मोठं मस्त अशा पोळ्या मी आपले पराठे मी करत आहे. कारण मस्त छान सारण भरते मी भरपूर. कारण मुलांना अशी वरवर केलेली पोळी आवडत नाही पराठा. त्यासाठी त्यांना छान असं अंदर छान आलूचं जे मिश्रण आहे ते भरपूर भरलेलं त्यांना आवडतं. त्याच्यामुळे मी थोडासा गोळा मोठाच घेते कणकेचा आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये भरत आहे मी त्याचं सारण आलूचं. आणि आज ऑलरेडी मी भाजी बनवलेलीच होती त्याच्यामुळे आता त्याच्यामध्ये तिखट मीठ असं काहीच टाकायची गरज पडलेली नाही. तर त्याच्यामुळे आता मी छानपैकी मस्त आता भाजी वगैरे बनवून घेते. आणि भाजी बनवल्यानंतर भाजी वगैरे झालेली आहे. आमच्याकडे काय झालं इकडे खूप हवा सुरू झाली. तर आता एक लक्ष तिकडे गेलेलं आहे की कपडे काढू की काय, कारण पावसाळ्याचे दिवस आहे, पाऊस येईल म्हणून. आणि इकडे व्हॉइस ओव्हर करणं सुरू आहे सोबतच. तर आता मी आलूचे मस्तपैकी आता पराठे करून घेते. आणि पराठ्याची एक म्हणजे स्पेशल पराठे करायला याच्यासाठी आवडतं मला, पण ते डबल भाजी बनवून आणखी पोळीमध्ये तेच हे करा त्याच्यामुळे मला कंटाळा येतो. आणि मुलांना पराठे फार आवडते. तसे पिऊला काकडीचे वगैरे पराठे खूप आवडते, पण मात्र आईला आवडत नाही. तर त्याच्यामुळे मग असं होतं तिला वेगळं द्या त्याला वेगळं द्या आणि तेवढं वेळही सकाळी खूप त्रास होऊन जातो जीव. कारण की 2-2, 3-3 डब्बे. तर त्याच्यामुळे टिफिन म्हटलं की आणखी व्यवस्थितच करावं लागतं. तर त्याच्यामुळे मग आता आणि तसे मुलं पराठे तर खातात पण तेलाचे खातात, तुपाचे आवडत नाही त्यांना. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. पिऊ तर बिलकुल तूप खात नाही. आई थोडा बहुत कधी म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तो आत्ता खायला शिकलेला आहे. सकाळी आता स्कूल आहे ना, आता आईला पेन्सिलची आठवण आली. आता पेन्सिल नाही म्हणजे आतापर्यंत पिऊच्या पेन्सिलला काम चालवलं. आता स्कूलला जायचं आहे. आता आईला पेन्सिलची आठवण येते. आता 7 वाजता कोणते दुकान सुरू होणार आहे? काकूकडे राहते का पेन्सिल? फक्त दूध राहते त्यांच्याकडे. नाही ग, ते माहिती मला खूप पाहिजे. पेन्सिल शार्पन राहते. मस्त तुपाचा धूर होत आहे. तुपाची ओळख कशी आहे? ज्याचा धूर होतो तोच तूप असते. म्हणजे आपण छान गरम पोळीला लावलं. पाहिजे 4 अजून आल्यावर पण खाशील. आणि वरण कोण खाईल मग? आणि आता जाऊन खातात जाताही खातात तशा हिसाने म्हणून बनवतात. 1, 2, 3, 4, 5 हजार एक पिऊ खाऊन जाते झाले 6. तसं करू ते खराब होतात ना, बिलकुल नाजूक राहतात ते. 1, 2, 3, 4, 5. मी लवकर ब्रश करायचं पहिला आंघोळ करायचं पहिला आंघोळ घेतो. आठवणच नाही राहत कधी. बिग पराठा पावर त्याच्या काळ्यावाल्या बॅगमध्ये पावर त्याचं वेळेवरच सुरू होऊन जाते आईचं कधी पण.
तेच तर आहे. पप्पाकडे मी आताच पाहिलं पाऊसमध्ये. पप्पा सोडून देते पप्पा. अरे नाही, पप्पाकडे पाहिलं ना 100-100च्याच नोटा होता. पप्पाकडे मागतच नाहीत ते कधी. हा मम्मी खाली गेली आहे तरी मम्मीच्याच मागे लागतात. पप्पा ड्युटीवर राहून पप्पाच्या मागे नाही लागत, कारण ते ओरडतात सकाळी सकाळी. गेल्यावर ड्युटीवर मग यांचं माझ्या मागे लागतं. किती आहे ना 10 मिनिट. 5 रुपये असेल तर घे ना तिथून. 5 रुपये लागले. 7ची भेटते ना पिहू, पेन्सिल तर 7ची भेटते ना. हा मग भेटते 7ची भेटते म्हणजे झालं. माझ्याकडला 1-1 रुपया घेऊन जा. हं, आणि पप्पाकडले 1 रुपया नको घेऊ. अच्छा पोरं आहेत ना, सकाळी सकाळी नाही ओरडायला 1-1 रुपये जमा करते आणि हा 1-1 रुपये घेऊन जाते माझ्याकडून. पप्पाकडून नका घेऊन मागत, हा काही माझ्याच मागे लागतं. जेव्हा मी ओरडीन त्याच्या पप्पाच्या मागत तेव्हा ते दोघे घेऊन मागते त्याच्या पप्पाला. अशी आहे आमच्याकडे कंडिशन. लोक मी दाखवते माझी बॅग आयु खोलत आहे, लपून लपून नेत आहे. आता त्याला माझी बॅग पाहिजे फक्त. आहे टिफिन सुरू, पोळ्याच्या फोल्ड करूनच देते. 6 करायचे 6. मस्त झाल्या नरम नरम पोळ्या. पोळ्या पराठे मस्त झाल्या. तरी 2 बाकी असे खूप नरम आहेत. सही आहे. आता दोघं एक खाऊन जाईल. हा मी कधी थोडस मला लोणचं टाकून दे. आयु लोणच्या बरं खाणार आहे. पिऊ सॉस बरोबर खाईल. थांब 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 दाखवतो थांब. हा मला लोणचं. आयु पिऊ शेजवान सॉस बरोबर खाईल म्हणते. आयु एक तव्यावरच ठेवते. सकाळी सकाळी पिऊने साधी आलूची भाजी आणि पोळीच घेतली आणि आईला मग मी त्या आलूच्या भाजीचे पराठे टाकून दिले. ते आता खातील. आणि आता आयु शेजवान सॉस बरोबर घेऊन जाईल. आयु लोणच्याबरोबर म्हणते आणि पिऊ शेजवान सॉस बरोबर घरी खाईल, कारण ती फक्त साधी पोळी आणि भाजीच नेतात त्याच्यामुळे. तर हा आहे माझा सकाळ सकाळचा टाईम. उठल्याबरोबर मिस्टरांचा डब्बा झाला की ते जातात. आता मुलांचं टिफिन झाला, आता मुलं जातील आणि त्यानंतर मग बाकीचे जे काम आहे ते मी करते मुलं स्कूलमध्ये नेतपर्यंत. तसं आहे माझं मॉर्निंग रुटीन.